नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज आपण वृश्चिक राशीचं राशी भविष्य जाणून घेणार आहोत। अतिशय सुंदर असं ऑगस्ट महिन्याचं वृश्चिक राशीचं राशी भविष्य आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ अजिबात स्किप न करा तर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं ना तुम्हाला सगळं राशी भविष्य हे व्यवस्थित समजणार आहे। चला मग सुरुवात करूया वृश्चिक राशीचं राशी भविष्य। ऑगस्ट महिना हा वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी कसा असणार आहे हे आपण आज जाणून घेऊया। वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे बदल असतील, नवीन संधी किंवा काही आवश्यक सावधगिरी घेऊन येत आहे हा ऑगस्ट महिना। या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये हा हळूहळू बदल जाणवायला तुम्हाला लागेल। जसे की खूप दिवसांपासून जो मानसिक ताण होता तो आता कमी होणार आहे। काही दिवसांपासून एका अपेक्षेचं ओझं तुमच्या डोक्यावर होतं ते देखील आता कमी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जास्त आनंद मिळणार आहे मानसिक ताण कमी होऊन। त्यानंतर बघा तुमचा संयम, तुमचं योग्य पद्धतीचं नियोजन आणि तुमचा आत्मविश्वास ह्या तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे। त्याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीलाच कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात। जसं की सुरुवातीला त्या अवघड वाटल्यासारखे वाटतील, पण तुमच्या मेहनतीमुळे त्या जबाबदारीमुळे वरिष्ठ लोक तुमचं कौतुक करतील। काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज होतील का तर ते तर जळणारे असतील, पण ते नाराज होऊन तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण त्या अडथळ्यांमुळे तुमचं काम थांबणार नाहीये। तुम्ही प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या, तुम्ही नक्कीच त्या अडथळ्यांवर मात करू शकत आहे। त्याचबरोबर पुढच्या महिन्यात कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका। तुमच्या शांत स्वभावामुळे ना अनेक लोक तुमचा गैरफायदा घेतात। जर ग्रहस्थितीचा विचार केला ना तर पुढच्या म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळाचा प्रभाव तुमच्यावर विशेष आहे। मंगळामुळे ना तुमचा आत्मविश्वास असेल, धैर्य असेल आणि निर्णय क्षमता असेल ते देखील वाढणार आहे। मात्र त्याचबरोबर तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतात, ते वाद आपल्याला वाढू द्यायचे नाहीये। त्यामुळे शब्द जपून वापरायचे, जेणेकरून शब्द जपून आपण वापरले तर समोरचं नातं हे कायम टिकून राहतं। त्यानंतर बघा सूर्याच्या प्रभावामुळे समाजामध्ये मान सन्मान वाढण्याची देखील पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये शक्यता आहे। काही लोकांना नवीन पद, जबाबदारी, त्याचबरोबर प्रतिष्ठा मिळू शकते। त्याचबरोबर सरकारी कामं असतील, कागदपत्रांचं काम असेल, एखादं अडकलेलं काम असेल जे खूप दिवसांपासून पेंडिंग आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये पुढे सरकणार आहे। त्यानंतर बघा जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तुम्हाला एका नोकरीमध्ये बदल हवा असेल, प्रमोशन तर हवंच आहे, पण काहींना बघा वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये दुसरी नोकरी चेंज कर, ही नोकरी बदलून दुसरी नोकरी तुम्हाला जॉईन करायची आहे, तर त्याचे पण योग पुढच्या महिन्यामध्ये अगदी चांगले आहे। यानंतर बघूया बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये ना थोडी सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे। म्हणजे एखादी मोठी रक्कम जेव्हा आपण कोणाला उधार देतो ना ती पुढच्या महिन्यामध्ये द्यायची नाहीये। त्याचबरोबर एखादी मोठी गुंतवणूक तुम्हाला करायची असेल ना तर अगदी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा आणि त्याआधी पण जे काही डॉक्युमेंट्स असतील ते व्यवस्थित सांभाळून वाचा। त्यानंतर घर असेल, वाहन असेल, जर या संबंधात तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मी म्हणेल की महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। ऑगस्टच्या शेवटी घ्या किंवा मग तुम्ही सप्टेंबरच्या स्टार्टिंगला तो निर्णय घेऊ शकता, पण ऑगस्टच्या स्टार्टिंगला किंवा मध्यावर तुम्ही एखादं घर, गाडी घ्यायचा निर्णय अजिबात घेऊ नका। गुरुची कृपा ही विद्यार्थ्यांसाठी आणि जे लोक वृश्चिक राशीचे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना त्यांच्यासाठी अतिशय शुभ राहणार आहे, जेणेकरून या ऑगस्ट महिन्यामध्ये ते फुल कॉन्सन्ट्रेट करून त्यांचा अभ्यास करू शकता। त्याचबरोबर परदेशामध्ये नोकरी किंवा शिक्षण करायची तर तुमची इच्छा असेल तर पुढच्या महिन्यामध्ये ती पण तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। शुक्राचा प्रभाव असल्यामुळे प्रेम संबंधामध्ये गोडवा निर्माण होणार आहे। अविवाहित लोकांना योग्य ते स्थळ मिळण्याची आणि योग्य तो व्यक्ती मिळण्याची शक्यता आहे। विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालावा, जेणेकरून त्यांचं नातं हे अजून घट्ट होणार आहे। त्यानंतर कौटुंबिक वातावरण कसं असणार आहे तर कौटुंबिक वातावरण हे आनंदीच राहणार आहे। घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम किंवा नातेवाईकांची भेटगाठ पुढच्या महिन्यामध्ये जुळून येणार आहे। घरातील ज्येष्ठ व्यक्ती जो असेल, जो वयस्कर असेल, त्याच्या आरोग्याकडे आपल्याला जरा काळजी घ्यायची आहे।
आता ऑगस्ट महिना वृश्चिक राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी बघा, त्यांना नवीन ग्राहक मिळणार आहे. व्यवसायकारांचे जे काही जुने अडकलेले कुठे पेमेंट्स असतील ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्ही पार्टनरशिपमध्ये जर काम करत असाल ना, तर पार्टनरशिपमध्ये जे काही तुमचं असेल ते सगळं व्यवहारी लेखी स्वरूपात करून घ्या, कारण कधी कोणाचं मन बदलेल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तुम्हाला एखादा, तर पुढच्या महिन्यात ऑगस्टच्या शेवट खूप अनुकूल काळ आहे, तुम्ही तेव्हा तो व्यवसाय सुरू करू शकता. आरोग्य कसं राहणार आहे, तर आरोग्याच्या दृष्टीने पाहता पचनसंस्था, रक्तदाब, डोकेदुखी, झोपेचा अभाव किंवा थकवा तुम्हाला ऑगस्टमध्ये जाणवणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप, भरपूर पाणी प्यायचं आहे आणि नियमित व्यायाम करायचा आहे. मानसिक ताण जर तुम्हाला कमी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ध्यान, प्राणायाम आणि चालण्याची सवय तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर बघा, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला एक असा अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज किंवा एखादी भेट होईल जी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. काही लोकांना त्यांचे जुने मित्र भेटतील, काहींना त्यांचे हरवलेले संबंध परत मिळतील, जे तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुमच्यासाठी खूप हितकारक ठरणार आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग आहे. हा प्रवास धार्मिक असू शकतो, व्यावसायिक असू शकतो किंवा कौटुंबिक असण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. फक्त वाहन चालवताना जरा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आर्थिक लाभाचे मजबूत योग आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे गाडी, घर घ्यायचं असेल तर शेवटच्या आठवड्यात घ्या, कारण की या आठवड्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणारच आहे. पण या आठवड्यामध्ये योग पण जबरदस्त आहे. जर तुम्हाला गाडी, घर किंवा एखादी मौल्यवान सोनं चांदी खरेदी करायचं असेल तर या महिन्यात तुमच्या आजूबाजूला जे काही तुमच्यावर जळणारे लोक आहेत ते अतिशय सक्रिय असू शकतात. त्यामुळे तुमच्या यशामुळे ना त्यांना काही लोक अस्वस्थ होणारच आहे. त्यामुळे तुमचं सातत्य, तुमची प्रामाणिकपणा, तुमची मेहनत हे कायम तुम्ही चालूच ठेवा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मंदिरचं दर्शन असेल, तुम्ही जप ध्यान करत असताल, तुम्ही दानधर्म करत असताल तर यातून तुम्हाला नक्कीच मानसिक शांतता मिळणार आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्हाला मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. त्याचबरोबर गरिबांना अन्नदान केल्याने तुम्हाला अजून फळ मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये शुभ रंग, शुभ अंक आणि शुभ दिवस कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. शुभ अंक असणार आहे 9, 1, 3. शुभ रंग असणार आहे लाल, मरून आणि केशरी. त्याचबरोबर शुभ दिवस असणार आहे मंगळवार, गुरुवार आणि रविवार. कोणतंही शुभ काम करायचं असेल तर 9, 1, 3 या तारखेला करा. 1, 3, 9 या तारखेला करा किंवा मंगळवार, गुरुवार आणि रविवार या कामात तुम्ही करू शकता. ऑगस्ट महिना हा वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी संघर्षातून यश मिळवून देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडथळे आले तरी महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना तुम्हाला दिसणार आहे. करिअरमध्ये प्रगती असेल, आर्थिक सुधारणा असेल, नातेवाईकांमध्ये गोडवा असेल किंवा आत्मविश्वासामध्ये वाढ, हे सगळं पुढच्या महिन्यामध्ये तुमच्यासोबत घडणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये निष्काळजी घेऊ नका. संयम आणि योग्य नियोजन जर केले तर हा ऑगस्ट महिना माझ्या वृश्चिक राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींसाठी अतिशय उत्तम जाणार आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन ठेवा, प्रत्येक गोष्टीला संयम ठेवा आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. चला मग, तुम्हाला आजचा हा राशी भविष्य कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.